गोरेगावमधील गोकुळधाम प्रसूतीगृहाची इमारत तातडीने ताब्यात घ्या, लाईफलाईन संस्थेला टर्मिनेट करा. भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांची ही मागणी आहे. 8 वर्षांपासून माता आणि बालरुग्णांना सुविधा मिळत नसल्यानं सातम या आक्रमक झालेल्या आहेत. भिवंडीमध्ये एक्सपायरी झालेल्या अन्नपदार्थांची पुन्हा विक्री केल्याप्रकरणी अमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल. मुदतबाह्य अन्न साहित्य नष्ट न करता विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ झाल्याचा आरोप आहे. कांदिवलीच्या चारकोपमधील सेक्टर 2 मध्ये सेंट मेरी शाळेजवळ चहा विक्रीच्या नावाखाली सर्रास तंबाखू विक्री होतीये. स्थानिक मुलांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर स्थानिक नगरसेविका आणि पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पनवेलमधील लाईन आळी या परिसरामध्ये 7 जणांना चावणारा कुत्रा जेरबंद झालेला आहे. श्वान पथकाच्या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आणि ब्लेड आढळलेली आहेत. या प्रकारामुळे स्थानिक आमदार आक्रमक झालेत. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आरोपीला एफआयआरची प्रत न दिल्यानं पोलीस निरीक्षकाला 25,000चा दंड ठोठावण्यात आलाय. उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पोलिसांच्या कारभारावरती उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. घर खरेदीदारांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा आहे. रेरा आदेशाची अंमलबजावणी मागण्याचा अधिकार आहे. तर रेरा आदेश न पाळणाऱ्या विकासकाविरोधात थेट न्यायालयामध्ये दाद मागण्याचा मार्ग मोकळा झालाय. कांजूर मार्ग ते बदलापूर प्रस्तावित मेट्रो 14 मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएच्या हालचाली सुरू झाल्यात. मेट्रो 14 मार्गिकेचा फेर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सीमाशुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावरून 2.38 कोटींचा गांजा जप्त. गांजा तस्करी करणाऱ्या मोईन खानलाही अटक करण्यात आल्याची माहिती. आता आपण जाऊयात पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा. सिया आणि चेतनकडून मे महिन्यापासूनच लोहगडाची रेकी केल्याचं समोर. गुन्ह्यानंतरच्या चॅट डिलीट केल्यानं मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार साक्षीदार होणार. पुणे शहरामध्ये उद्यापासून पावसाच्या पुनरागमनाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस हवामान ढगाळ असेल. हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुण्याच्या आंबेगावमधील जारकरवाडीत पावसाचा तडाखा. जोरदार पावसामुळे उभी पिकं आणि शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे. पुण्याच्या भोरमधील नेरे गावात सत्यमेव जयते फार्मर कपसाठी निवडलेल्या शेतकरी गटांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाणी फाउंडेशनकडून उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या भोरमध्ये अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन. पुणे रेल्वे यार्डामध्ये तांत्रिक कामांसाठी 5 जुलैला 9 तासांचा ब्लॉक असेल. या काळामध्ये मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 6 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामाला सुरुवात. स्थानकामध्ये 6 फलाट नव्यानं बांधले जाणार आहेत. या फलाटांवरून नवीन 60 गाड्या धावणार आहेत. राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन भोर शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये नवनाथ झोळ यांची अध्यक्षपदी तर परमेश्वर खटके यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता आपण बघूया आता टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या. बुलढाण्याच्या सावरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. कपाशी, सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे.
पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एल निनो आणि खरीप नियोजनासंदर्भात मार्गदर्शन. पाऊस लांबल्यानं पेरणीची घाई न करण्याचंही आवाहन. भात लागवड, रोपवाटिका आणि SRT नियोजनाबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या कुंभार गावात माहिती अधिकारी अर्ज केल्यानं मारहाण. नवनाथ भालेराव यांना लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. सरपंच महिलेसह चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराडमध्ये जीवे मारण्याची धमकी देत महिलांचे दागिने लुटणारे पती पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये आरोपींनी आणखी 3 लुटमारीच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. कारवाईमध्ये 1,05,000 रुपयांचं मंगळसूत्र जप्त करण्यात आलेलं आहे. भंडाऱ्यामध्ये नाल्यात फेकलेला औषधांचा साठा FDA कडून तात्काळ जप्त करण्यात आलाय. रासायनिक औषध साठा पुढील विल्हेवाटीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द आहे. बॅच नंबरच्या आधारे औषधांचा स्रोत आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. पालघरच्या माकोणसार पतसंस्थेतील कथित 70 लाखांच्या गैरव्यवहाराविरोधामध्ये ठेवीदारांकडून उपोषण सुरू आहे. चर्चेनंतर एका ठेवीदाराला 4,41,000चा धनादेश देण्यात आल्यानं उपोषण मागे घेण्यात आलंय. गैरव्यवहाराची चौकशीही सुरू आहे. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अनुपस्थितीची दखल घेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून कारवाईच्या सूचना आहेत. मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेत अनेक अधिकारी बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत. धुळे पोलिसांकडून NDPS कायद्याअंतर्गत 23 गुन्ह्यातील 2 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्त ही कारवाई. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाराची विल्हेवाट. नागपूरच्या जुनी कामठी परिसरामध्ये घटस्फोट मंजूर होताच संतापलेल्या पत्नीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार. पोलिसांकडून CCTVच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू. पती नियमितपणे दारू मारहाण करत असल्यानं पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला होता.